मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा प्रशासनावर निशाणा साधत मोठा आरोप केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार पीडब्ल्यूडी विभाग हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असून तिथे निर्णयापेक्षा व्यवहारांना जास्त महत्त्व दिलं जातं। जनतेच्या पैशातून चालणाऱ्या या विभागात पारदर्शकता शिल्लक राहिली नाही अशी टीका त्यांनी केली। अनेक कामांची फाईल्स अनावश्यकरित्या अडकवली जातात आणि त्यातून भ्रष्टाचार वाढीस लागतो असा देशपांडेंचा आरोप आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली। आणि पीडब्ल्यूडी हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय। अनेक कंत्राटदारांनी मला सांगितलं की आम्हाला 20% एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मागतो। निर्लज्जपणे किती ओपनपणे हे पैसे घेतले। पहिले लोकांना एक भीती असायची, शरम असायची, कुठेतरी कोपऱ्यात नेऊन पैसे घ्यायचे। आता तेही राहिले नाही आणि ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये पैसे ठेवले जातात। आजचा हा पहिला व्हिडिओ आहे। उद्या आम्ही दुसरा करू, परवा तिसरा करू। जोपर्यंत शासन याच्यावर दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रकरण बाहेर काढत राहू।